नमस्कार मंडळी, जय सद्गुरू, जय शिवराय। आपण सगळ्यांनीच होळीला पुरणपोळ्या बनवल्या आणि आपली सर्वांचीच होळी आनंदात गेली। आता पुढे गुढीपाडवा येतोय। आमच्याकडे गुढीपाडव्याला पुरणपोळीच बनवली जाते। तुमच्याकडे गुढीपाडव्याला कोणती गोड डिश बनवली जाते ते कमेंट करून नक्की सांगा। आता मी पुरणपोळ्यांसाठी अर्धा किलो चणा डाळ घेतली आहे। ही चणा डाळ मी 2 ते 3 पाण्यात स्वच्छ धुवून 2 तास भिजत ठेवली होती। आपण कच्ची डाळ ही वापरू शकतो, पण कच्ची डाळ शिजायला थोडी वेळ लागते, म्हणून भिजत घातलेली चणा डाळ पटकन शिजते। मी आता कुकरला चणा डाळ लावून चवीपुरते त्यात थोडं मीठ घातलं आहे आणि 2 शिट्ट्या देते। इथे मी अर्धा किलो चणा डाळीसाठी अर्धा किलो गूळ घेतला आहे, पण मी यातला गूळ थोडा बाजूला काढून ठेवते। पूर्ण अर्धा किलोसाठी अर्धा गूळ घेतला तर पुरणपोळी थोडी जास्त गोड होईल, म्हणून त्यातलं थोडं मी गूळ काढून ठेवते। आणि अर्धा किलो चणा डाळीसाठी मी पाऊण किलो मैदा घेतला आहे। मैदा मी व्यवस्थित चाळून घेतला आहे। त्यात चवीनुसार मीठ घातलं आणि अगदी थोडीशी हळद घातली आहे। हे पिठात व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे। यात मी तुपाऐवजी तेलच वापरलं आहे। अर्धी वाटी मी तेल घातलं आहे आणि हे पीठ मी आता व्यवस्थित मिक्स करून घेते। दोन्ही हातांनी हातावर चोळून पीठ मळून घेते। बघा, व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे असं पीठ व्यवस्थित हातावर चोळून मळून घ्या। यामुळे काय होते, पुरणपोळी एकदम मऊ होते आणि खुसखुशीतही होते। आता आपण जसं आपल्याला लागेल तसं थोडं पाणी घेऊन हे पीठ मळून घेऊया। एकदम जास्त पाणी घालू नका, थोडं पाणी घाला आणि पीठ व्यवस्थित मळून घ्या। हे पीठ थोडं नरमच करावं लागतं, त्यामुळे हे हाताला आपल्या सारखं चिपकते। त्यामुळे हाताला तेल घेऊन हे पीठ व्यवस्थित मळून घ्या। पीठ आपण जेवढं व्यवस्थित मळू तेवढे पुरणपोळी आपली मऊ होते। बघा, मी हाताला तेल घेऊन पीठ व्यवस्थित मळून घेतलं आहे। पुरणपोळी ही पिठावरही असते। पीठ आपलं जेवढं व्यवस्थित मळून होईल तेवढी आपली पुरणपोळी व्यवस्थित मऊ होते। मी आता वरून पिठाला थोडं तेल सोडून घेतलं आहे आणि हे पीठ मी अर्धा ते 1 तास झाकून ठेवलं आहे। इकडे आपली चणा डाळ शिजून झाली आहे। त्यात मी चिरलेला गूळ घालते। गूळ घातलं की डाळ एकदम पातळ होते, पण मीडियम गॅसवर पुरण आपलं जाड होतपर्यंत सतत ढवळत राहा। मी पुरणपोळीचं शॉर्ट व्हिडिओ पण टाकला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते, नक्की पहा आणि माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा। आता हे जाड झालेलं पुरण मी वाटून घेते। बघा, अशा प्रकारे चाळणीत घेऊन पुरण वाटून घ्या। अशा प्रकारे ही सर्व डाळ मी वाटून घेतली आहे। यात तुम्ही आवडीनुसार वेलची पूड घाला, नाहीतर जायफळ पूड घातली तरी चालेल। अशा प्रकारे पिठाची गोळी घेऊन तिला असं गोल वाटीसारखं बनवून, जेवढा आपण पिठाची गोळी घेतली आहे तेवढाच पुरणाचा गोळा घ्या आणि व्यवस्थित पिठामध्ये गोल करून त्याची अशी गोळी बनवून घ्या।
आणि एकदम हलक्या हाताने पुरणपोळी लाटून घ्या। बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे हलक्या हलक्या हाताने तिला पुढे वाढवत वाढवत न्या। माझ्या अर्धा किलोच्या 20 ते 25 पुरणपोळ्या होतात। तुमच्या किती होतात कमेंट करून मला नक्की सांगा। आणि मी बनवलेले पुरणपोळी तुम्हाला आवडली असेल तर ते पण मला कमेंट करून नक्की सांगा। आणि नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका। मी पुरणपोळीला साजूक तूप वापरला आहे। पुरणपोळी ही साजूक तुपातच खूप छान होते।